विरोधात याचिका दाखल झाली, त्याची कोर्टात सुनावणी आहे आणि हे बेकायदा आंदोलन आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. कायदा सोडून कुठेही आम्ही काही केलेलं नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 2-1 हजार लोक घेऊन इथे येत आम्ही. मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आम्ही 4 महिने झालं सरकारला. मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिन्यापूर्वी. याचिकाकर्ता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण यांनी मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली का म्हणत नाही? आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ 2 वर्ष सरकारला दिलाय. त्यामुळं मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो. थोड्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. आणि मुख्यमंत्री साहेब, आणखीनही तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकत असाल तर, नसाल ऐकत तसे तरफडा, पण जर तुम्ही ऐकत असाल, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे हे लक्षात ठेवा. पण त्याला काय आणखीन दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा. ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार. कुठंच म्हणतो मी, उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाही. कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही. तुम्ही असंच गाफील राहिलात, याच्या मागं कोणी नाही. आता आमचं काही होत नाही, आम्ही याला आरक्षण देत नाही. आमची सत्ता आली, जेव्हा मराठी इकडे आले तेव्हा तुम्ही पळायला लागले. प्रत्येक वेळेस तुमचं गणित, तुम्ही बांधलेला अंदाज चुकतोय. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायने, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लात मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज, माझ्यासाठी पक्षाला लात मारू शकतो माझा मराठा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज, आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिश बुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या देशानं भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकर्ष आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबाला डाग लागू शकतो, अमित शाह साहेबाला डाग लागू शकतो. तो लागू देऊ नका. पुढचा काळ अवघड राहील. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कौतुक करू. पण मला 17 संस्थान पण पाहिजे. आपण बोलू नये, आपण अर्धवट काय नसतं आपलं. 17 संस्थांचं गॅजेटियर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला 17 संस्थान पण पाहिजे. केसेस पण पूर्ण मागं पाहिजेत सरसकट. मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाहीये. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक आहे, तो पण मला जेवार पाहिजे, तो पण मला जेवार पाहिजे. मला सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.